राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या रॉयल बागायतदार युट्यूब चॅनल मध्ये। तर आज तुमच्यासाठी परत एक नवीन ट्रॅक्टर घेऊन आलोय, तो म्हणजे कुबोटाचा 34 HP। तर मित्रांनो, यामध्ये तुम्हाला दोन व्हेरिएंट बघायला भेटतील। ते म्हणजे हे जो आता जे दिसतंय तुम्हाला टायर प्रोफाईल मध्ये हे एक, आणि यात अजून एक दुसरी टायर प्रोफाईल येते, तर ते आपण आज बघणार आहे। आणि यात काय काय फीचर्स आहेत ते सगळं बघणार आहे। तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करू। आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आणि कमेंट करायला पण विसरू नका की तुम्हाला कोणत्या ट्रॅक्टर बद्दल माहिती पाहिजे। तर चला, हा ट्रॅक्टर जो आहे मित्रांनो, हा मल्टीपर्पज साठी यूज होतो। म्हणजे रोटावेटर, कल्टिवेटर, तुम्ही काही पण कोणत्या पण गोष्टीला वापरू शकता। टेलर, रोटर, काही स्प्रेइंग युनिट असतील तुमचे ते। ओव्हरऑल याचा लुक बघूया। तर याचा लुक कसा आहे, तर मित्रांनो ओव्हरऑल तुम्ही याचा लुक जो आहे तो बघू शकता। एकदम हेवी असा ट्रॅक्टर आहे। तर याच्यात फुल सेफ्टी, म्हणजे असं दंडम आहे एकदम। तर मित्रांनो, हा जो आहे 34 HP चा ट्रॅक्टर आहे। तर याचं जे ग्रॉस HP आहे, म्हणजे ग्रॉस इंजिन पॉवर आहे, ती आहे 34 HP। त्याच्यानंतर जी नेट आहे ती आहे 33.3 HP ची आहे। आणि पीटीओ ला तुम्हाला 30 HP पीटीओ भेटते यामध्ये। याची जी फ्युल कॅपॅसिटी ती आहे 34 34 लिटरची टँक याला फ्युल। तर अशा काही पद्धतीने इंजिन स्पेसिफिकेशन आहे। तर चला आता बघूया गिअर्स। तर यामध्ये किती गिअर आहे, कसे आहे। तर मित्रांनो बघू शकता या ठिकाणी तुम्ही 4 असे गिअर दिले याला। तर 4 गिअर मध्ये पण तुम्हाला रेंज गिअर येतात, हाय, लो, न्यूट्रल आणि रिव्हर्स। तर मित्रांनो याचं असं की तुम्ही जे तुम्हाला हे 4 गिअर दिले, तर हे तुम्ही फॉरवर्ड म्हणजे समोर तुम्ही 8 गिअर आहे याला, आणि रिव्हर्सला 4 गिअर आहे। म्हणजे तुम्ही रिव्हर्स मध्ये पण फर्स्ट, सेकंड, थर्ड आणि फोर्थ वर चालू शकता ट्रॅक्टर, आणि हाय आणि लो मध्ये। तर अशा काही पद्धतीने हे तुमचे रनिंगचे गिअर झाले। या ठिकाणी तुम्ही बघू शकता पीटीओ आहे तुम्हाला इकॉनॉमी मध्ये 750, आणि आपला जो नॉर्मल आहे तो 540, असे दोन पीटीओ आहे। आणि मध्यभागी जो आहे तो न्यूट्रल आहे। आणि या ठिकाणी जे लिव्हर आहे मित्रांनो, तर बघू शकता तुम्हाला स्टिकर पण लावलंय। तर हा आहे आपला 2 व्हील आणि 4 व्हीलचा गिअर आहे, जो आपण वरती केल्यानंतर जो आहे तो 4 व्हील होतो, आणि खाली दाबल्यानंतर ट्रॅक्टर 2 व्हील होतो। तर हे जे शेतकरी मित्र आहेत त्यांना हे सांगायची गरज नाही, पण मग दाखवून दिलं कुठे। आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता डिफरन्शियल लॉक आहे, हे तुमचा हायड्रोलिकचा लिव्हर येतो। आणि याला खूप छान पद्धतीने लॉक दिलाय मॅन्युअल, म्हणजे तुम्ही असा लॉक करू शकता। म्हणजे दुसऱ्यावर विश्वास नसेल तुम्हाला, ह्या लॉकवरती विश्वास नसेल, हे पण हायड्रोलिक लॉक आहे। तर बघू शकता या ठिकाणी। आणि हा लॉक कसा आहे मित्रांनो कमेंट मध्ये नक्की सांगा। या ठिकाणी तुम्ही बघू शकता हा जो आहे हा डिझेल फिल्टर आहे, आणि हे डिझेल फिल्टरच्या शेजारी दिसतंय हे तुम्हाला वॉटर वॉटर अँड डिझेल सेपरेशन फिल्टर आहे। म्हणजे जर तुमच्या टँक मध्ये पाणी जर गेलं डिझेल थ्रू, तर ते पुढे मशीन पर्यंत जात नाही। आणि अजून एक मित्रांनो, या ज्या ट्रॅक्टरला तुम्हाला जो एअर काढण्यासाठी पंप आहे, तर तो याला येत नाही। म्हणजे येत नाही याचं कारण असं आहे की ट्रॅक्टर तुमचा एअरच पकडत नाही, तर त्यामुळं कंपनीने ते काही दिलेलं नाही। तर चला आता बघूया आपण याचे हायड्रोलिक बद्दल। आणि बॅक प्रोफाईल जी आहे तर ती कशी आहे, तर तुम्ही बघू शकता टेल लॅम्प दिले, आणि प्लस एक्स्ट्रा जागा पण दिली टेल लॅम्प लावायला। त्याचं जे हायड्रोलिक कॅपॅसिटी आहे ती 980 किलोची आहे, आणि एकदम सुटसुटीत आहे, मोकळे आहे एकदम। जे तुम्हाला ऑटसेट सिरीजचे जे ट्रॅक्टर आहे त्यामध्ये तुम्हाला एवढं सुटसुटीतपणा कोणत्याच ट्रॅक्टर मध्ये बघायला भेटणार नाही, तर तो याच्यात बघायला भेटतोय। तुम्ही 36 पाती रोटावेटर आणि 14 इंचापर्यंतचे नागर जे आहे तर ते जोडू शकता, आणि चालता पण भारी। तर अशा काही पद्धतीने मित्रांनो याची हायड्रोलिक सिस्टीम आहे। तर चला आता बघूया। आता आपण जाऊया याची टायर प्रोफाईल कडे। तर जी आता तुम्हाला दिसतीये, तर ही टायर जे आहे तुम्ही बघू शकता या ठिकाणी 12/4/24 चे, आणि फ्रंट जे टायर आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता 8/16 चे टायर आहे। तर याचा जो ग्राउंड क्लिअरन्स आहे तो आहे 350 mm चा आहे। तर बघू शकता एकदम खालून मोकळा ट्रॅक्टर आहे। तर मित्रांनो यात जे आता हे आपण टायर जे पाहिले, तर याचे जे अल्टर टायर येतात, तर जे रिअलचे आहे 11/2/20 आहे, आणि फ्रंटचे जे आहे ते 7/7/14 चे। तर अशा पद्धतीने याचे दोन टायर प्रोफाईल मित्रांनो, तीच याची सगळ्यात मोठी खासियत आहे। आणि मल्टीपर्पज साठी ट्रॅक्टर यूज होतो। तर याचे जे बाकीचे डिटेल्स आता आपण इंजिन बघूया कसं आहे। तर मित्रांनो 1647 सीसीचे जे इंजिन आहे तर ते तुम्ही बघू शकता कसं आहे। आणि जे तुम्हाला एकदम सुटसुटीत दिलंय, म्हणजे तुमचा जो डेलीचा मेंटेनन्स आहे, म्हणजे जसं की तुम्ही एअर फिल्टर रोजचा रोज, आणि ड्राय एअर फिल्टर याला,
तर तुम्ही रोजच्या रोज तो क्लीन करू शकता. बघू शकता या ठिकाणी कसं आहे. म्हणजे रोज तुम्ही जेणेकरून तुमच्या ट्रॅक्टरची लाईफ जी आहे ती चांगली राहील. तर बघू शकता असं एकदम साधं आणि सरळ काम आहे, जे तुम्ही रोज मेंटेनन्स म्हणजे रोजच्या रोज तुम्हाला जर वाटलं की आपला ट्रॅक्टर आज जास्त धुळीतून काम करून आलाय, तर त्या दिवशी तुम्ही घरच्या घरी म्हणजे तुम्हाला काही मेकॅनिक वगैरे बोलवायची गरज नाही. आणि कुलंट बघू शकता तुम्ही, आणि रेडिएटर पण बऱ्यापैकी मोठं आहे जेणेकरून ट्रॅक्टर जास्त हिट होत नाही. आणि फेज आहे इथे तुमचे, बॅटरी, सायलेन्सर पण ते मित्रांनो 5 वर्षाची वॉरंटी. तिथं वॉरंटी मध्ये तुम्हाला इंजिन प्लस गिअरबॉक्स या हायड्रोलिक यात जर काही मेजर प्रॉब्लेम आला तर तुम्हाला पीस टू पीस रिप्लेसमेंट भेटते 5 वर्षात. या एलचा अर्थ असा आहे, एल म्हणजे लाईट वेट. तर जे तुम्हाला ऑर्चर्ड ट्रॅक्टर आहे ऑदर, तर ते ह्या ट्रॅक्टर एवढे लाईट वेट तुम्हाला बघायला भेटणार नाही. तर याची खासियतच ती आहे, एल म्हणजे लाईट वेट. तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही बघू शकता, तो जो आता याचा जो डॅशबोर्ड आहे तो आपण बघूया. तर मित्रांनो अशा पद्धतीचा डॅशबोर्ड आहे, तुम्ही बघू शकता. स्टेरिंग अशी मॅच केली जी तुमची बैठक आहे तिच्या एकदम प्रॉपर लेवलला आहे, जेणेकरून तुम्हाला जास्त थका म्हणजे जास्त जास्त वेळ तुम्ही ट्रॅक्टर चालवला तुम्ही थकणार नाही. तर या ठिकाणी तुम्हाला फ्यूल इंडिकेटर, तुमचं हीट इंडिकेटर आणि इकडे आरपीएम बघू शकता. अशा पद्धतीने आहे इंडिकेटर वगैरे. आणि तुमचं जे हॉर्न हॉर्न बल्ब वगैरेचे जे बटन आहे ते काही इथं दिले अशा पद्धतीने बघू शकता. आता आपण चालू करून बघूया ट्रॅक्टर, त्याची फायरिंग वगैरे कशी काय. तर मित्रांनो तुम्हाला आता फायरिंग येत असेल ऐकायला, तुम्ही बघू शकता किती स्मूथ आणि सॉफ्ट आवाज आहे. तर सगळ्यात महत्वाचा अजून एक मुद्दा मित्रांनो, तो म्हणजे असा की जे तुमचे ऑर्चर्ड ट्रॅक्टर येतात त्या सिरीज मध्ये तुम्हाला जो मधला स्पेस आहे, तर इथं तुम्ही बघू शकता एकदम सुटसुटीत आहे. म्हणजे इकडे तुमचे जे हाय लोचे गेअर आहेत ते पण बाजूला आहे. तुमचा जो आपला मेन लिव्हर आहे, गिअर लिव्हर, तो पण असा मोकळा आहे एकदम. म्हणजे तुम्हाला इथे एकदम सुटसुटीत बसण्यासाठी जागा आहे. जेणेकरून आहे ना, तुम्हाला जास्त वेळ तुम्ही जर ट्रॅक्टर चालवत असाल, तुमचं क्षेत्र जास्त असेल तर तुम्हाला जास्त काही त्रास वगैरे असं काही होणार नाही.